टिप नंबर 1, वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी घ्यावे, कारण ओव्याच्या पाण्यामध्ये चयापचय शक्ती वाढते. त्याचे पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचाभर ओवा रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी प्यावे. या पाण्याने चरबी कमी झाल्यामुळे आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. तर वजन कमी करण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स फॉलो करा व टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 2, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यानंतर 1 ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड व सैंधव मीठ टाकून प्यावे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 3, जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून चावून खाल्ल्यास आराम मिळेल. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 4, मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून प्यावे. यामुळे मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याचे बंद होते. अत्यंत कामी येईल अशी फायद्याची टिप नंबर 5, सकाळी 50 ग्रॅम शिळ्या तोंडाने कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर येतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 6, पिंपल्स म्हणजे चेहऱ्यावरती मुरूम कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या तेलाचा वापर उपयुक्त ठरतो. सूर्यापासून निघणारे अल्ट्राव्हायलेट किरणे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. कढीपत्त्यापासून बनवलेल्या क्रीम या किरणापासून त्वचेचे रक्षण करतात. नॅचरल पिगमेंटेशन खराब होऊ देत नाहीत. त्वचेला मुलायम बनविण्यासाठी देखील कढीपत्त्याचे तेल खूपच फायदेशीर ठरते. तर आपले त्वचा निरोगी राहण्यासाठी व त्वचेवरती पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो देखील होऊ नये यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 7, बाजरी खाल्ल्याने थायरॉइड ग्रंथी सक्रिय होतात. म्हणूनच थायरॉइडची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी बाजरी प्रमाणातच खावी, अन्यथा हायपोथायरॉइडिझमचा त्रास वाढू शकतो, अर्थात थायरॉइड वाढू शकतो. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 8, मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठी मासिक पाळीमध्ये अनेक स्त्रियांना पोटदुखी, कंबरदुखी सहन करावी लागते. अशा वेळी ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरित आराम मिळतो. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी ही उपयुक्त टिप आवडली तर प्रत्येक मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 9, कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब कानात घालावेत, ज्यामुळे कान ठणकणे कमी होते. तर कानदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 10, खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थितपणे उकळावे. या तेलाचा वापर केल्याने केसाचा टोन आणि रंग यामध्ये विलक्षण फरक जाणवतो. तर केसासंबंधी समस्या असतील तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 11, केस गळती व पांढरे केस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याची 2 पाने सकाळी उपाशीपोटी खावी. काही दिवसातच फरक जाणवेल. महिलांसाठी खास टिप नंबर 12, बाळंतीण महिलेसाठी तर बाजरीची भाकरी हे वरदान आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्याने महिलांना भरपूर दूध येते, ज्याद्वारे बाळाचे पोषण होऊ शकते. पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाजरीची भाकरी प्रमाणात नक्की खावी. सकाळी उपाशीपोटी म्हणजेच अनुशापोटी पिठाचा घाटा खाल्ल्याने दुधाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बाळ छान गुटगुटीत बनते. तर बाळंतीण स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाची टिप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर करा. टिप नंबर 13, खेकडे हे सेलेनियम अँटीऑक्सिडंटचे पुरवठा करणारा स्रोत आहे. यामुळे खेकडा खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते. टिप नंबर 14, PCOS
सारख्या समस्या देखील बाजरीची भाकरी खाल्ल्याने या समस्यामध्ये आराम मिळू शकतो. आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 15. तुम्हाला तर माहीतच आहे की कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी सेलिब्रिटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे आणि जर कॅन्सरपासून आपला बचाव करायचा असेल तर आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत. यातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा. आपण जर काळ्या चहाचे म्हणजेच कोरा चहा तर या कोऱ्या चहाचे किंवा काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो. टीप आवडली असेल तर पटापट मैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. टीप नंबर 16. पोटाची चरबी काही दिवसातच कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून ते पाणी प्या. यामुळे काही दिवसातच पोटाची चरबी हळूहळू कमी होईल. टीप नंबर 17. ज्या व्यक्तींना अल्झायमर म्हणजेच विसरण्याचा त्रास म्हणजेच विसरभोळेपणाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी खेकड्याचे सेवन केले पाहिजे. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 18. चयापचय सुरळीत ठेवण्यास थायरॉईड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे थायरॉईडच्या समस्येमध्ये आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते. आपण प्रत्येकजणच दारूचे दुष्परिणाम तर जाणतच आहोत. त्यासाठी खास टीप नंबर 19. एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूपच नशा झाली असेल तर पेरूच्या पानाचा रस त्या व्यक्तीस प्यायला दिल्यास दारूची किंवा भांगची नशा कमी होऊ शकते. तर दारू सोडवण्यासाठी देखील तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टीप नंबर 20. बाजरीची भाकरी बनवताना त्याला पांढरी तीळ लावल्यास याने बाजरीच्या भाकरीचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात. टीप नंबर 21. दम्याचा त्रास म्हणजेच अस्थमाचा त्रास कमी करण्यासाठी गुळाचा वापर करावा. दिवसातून 2 वेळा ओवा देखील खावा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 22. घरच्या घरी केसांचा हेअर मास्क बनविण्यासाठी कोरफडीच्या गरामध्ये आवळा पावडर घालून मिक्स करून घ्या व हे बनवलेले मिश्रण केसांना लावल्यामुळे केस खूप छान चमकदार होतात आणि आवळामध्ये जे गुणधर्म असतात त्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. तर केसांच्या ट्रीटमेंट घेऊन डॉक्टरकडे आपण हजारो रुपये वाया घालवतो तर केसांची काळजी घेण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी व निरोगी शरीर राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा.